राज ठाकरेंची बिनशर्त पाठिंब्याची भूमिका, त्यामुळे निर्माण झालेले अनेक प्रश्न, पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम, बदललेली राजकीय गणित, तयारी लोकसभेची की विधानसभेची, यासह इतर सर्वच विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्या सोबत झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत मनसे नेते संदीप देशपांडे. संदीपजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये. कालच्या भूमिकेवर आपली पहिली प्रतिक्रिया काय? जसं मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की काही वेळेला आपला स्वतःचा स्वार्थ न बघता महाराष्ट्र हितासाठी, देशहितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, हिंदुत्वाच्या हितासाठी काही व्यापक भूमिका घ्याव्या लागतात. मला असं वाटतं त्या पद्धतीची भूमिका सन्माननीय राजसाहेबांनी घेतली आहे आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही त्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. तो जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही यापुढचं मार्गक्रमण करू. पण सध्या पक्षामध्ये काही लोकांमध्ये, म्हणजे आपले सरचिटणीस आपण आत्ताच आम्ही दाखवलेत, पण एक नाराजी सुद्धा आपल्यापर्यंत वेगवेगळ्या पातळीहून पोचते का? असं 100 लोक असतील त्यातले एखाद्याची भूमिका वेगळी असू शकते, त्यामध्ये काही गैर नाही आहे. त्याला वाटलं असेल, त्यांनी ते मांडली, ठीक आहे. नाही पटली, त्याने ते सोडून जायला मोकळे आहे आणि त्यामुळे काही पक्षाचं नुकसान होतंय आणि लगेच सगळेच महाराष्ट्र सैनिक नाराज आहेत, मला असं वाटतं असं मांडण्याचे काही अर्थ नाही आहे आणि ते गैरलागू पण आहे. एकंदरीत आज दिवसभरात भरपूर प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या असतील मनसैनिकांच्या. कुठल्या पद्धतीच्या या प्रतिक्रिया होत्या? मला तर आज जिल्ह्यामधनं अनेक फोन आले की अतिशय उत्तम अशी भूमिका सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेली आहे, यापुढे आम्ही काय करायचं आहे, युतीचा प्रचार म्हणजे नेमकं काय, अशा अनेक प्रश्न त्यांचे होते. येणाऱ्या शनिवारी आमची बैठक आहे. या बैठकीमध्ये सन्माननीय राजसाहेब पुढची दिशा आम्हाला सांगतील की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, प्रचार कशा पद्धतीने करायचा आहे, काय नेमकं करायचं आहे, म्हणजे हे सविस्तर मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण करू. आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये काही आलबेल नाही, कोण नाराज आहे किंवा त्यांनी एकटं लढायला पाहिजे होतं. मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ज्या आपण आता मगाशी पण मी आपल्या मीडिया सेंटरवर बघितल्या, ह्या काही ठराविक 2-3-4 लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. पण जो कॅडर ग्राउंडवर काम करतो, ज्याचा प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संबंध येतो, ज्यांचा पोलीस स्टेशनशी संबंध येतो, असा एक कॅडर वेगळा असतो जो खरोखर लोकांमध्ये काम करणारा असतो. त्या कॅडरची जी भूमिका आहे, साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. यामुळे लोकांची कामं करण्यासाठी सुद्धा आमची मदत होईल. या प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक महाराष्ट्र सैनिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत, आपल्याला दाखवू शकतो. खरं तर बरीच प्रश्न जशी मनसैनिकांच्या मनात असतील ती आमच्याही मनात आहेत आणि ती खरं तर आम्हाला तुम्हाला विचारायची आहे. आता काय म्हणायचं, कारण आजकाल राजकारणामध्ये पाठिंबा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. 2014ला आपण बघितलं, बिनशर्त पाठिंबा हे तर राज ठाकरेंनी स्वतःच स्पष्ट केलंय. मात्र ह्याचा अर्थ आता महायुतीत चौथा पक्ष आला असं म्हणायचं का? महायुतीतला एक चौथा भाग झालेला आहे का मनसे? काय परिस्थिती आहे की हा पाठिंबा बाहेरून आहे? असं आहे की आम्ही महायुतीत जाऊन कुठली निवडणूक, म्हणजे लोकसभेमधली कुठली जागा आम्ही लढवत नाही आहोत. आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पण पाठिंबा याचा अर्थ नुसताच पाठिंबा देऊन आम्ही घरी बसणार आहोत का, तर अशातलाही काही भाग नाहीये. हा पाठिंबा सक्रिय पाठिंबा असेल, त्यामुळे त्याच्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही. एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात की लोकसभा आपण लढणार नाही आता, म्हणजे वाटाघाटी कुठल्याच करायला तयार नाही, हे स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं. पण लोकसभा लढणार नाही, मात्र विधानसभेची तयारी करा हे त्यांनीही सांगितलं. त्यामुळे विधानसभेच्या वेळी मात्र महायुती बरोबर राहून, कारण मधला वेळ काही खूप मोठा नाही आहे जो दरम्यानचा काळ मिळणार आहे, त्यामुळे त्यावेळेला ह्या 3 पक्षांबरोबर जागा वाटपात आपण सामील होणार आहात का, की स्वतंत्र लढणार आहात?
त्यावेळची परिस्थिती पाहून सन्माननीय राजसाहेब त्यावेळचा निर्णय घेतील. आत्ताच काही मला असं वाटतं तो निर्णय जाहीर करायची किंवा काय होणार आहे आत्ता सांगायची गरज नाही. राजकारणात बऱ्याच घटना वेगवेगळ्या पद्धतीने घटत असतात, त्यामुळे त्यावेळची जी परिस्थिती असेल त्यानुसार योग्य तो निर्णय साहेब घेतील. खरं तर राज ठाकरे प्रचारात उतरले तर नक्कीच परिस्थिती बदलेल हे सगळ्यांनाच वाटतं. मात्र राज ठाकरे हे भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरणार आहेत की महायुतीच्या सगळ्या पक्षांचे उमेदवारांसाठी उतरणार? म्हणजे अजितदादांच्याही उमेदवारांच्या तिथं सभा घेणार, शिंदेंच्यासाठीही सभा घेणार का? मुळात अजून साहेब सभा घेणार की नाही घेणार, घेणार तर कुठे घेणार, किती घेणार याच्या संदर्भातला अजून काही तपशील तयार झालेला नाहीये. आमची शनिवारी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये सन्माननीय राजसाहेब चर्चा करून त्याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. अजूनपर्यंत तरी त्या संदर्भातला कुठलाही निर्णय पक्षातर्फे घेतला गेलेला नाही. पुढची भाजपा किंवा महायुतीतील इतर पक्षांबरोबरची आपली बैठक किंवा त्याची वेळ काही ठरली आहे का? नाही, अजून त्या गोष्टीची चर्चा झालेली नाही. मला असं वाटतं या 2-4 दिवसात चर्चा होईल आणि त्याच्यानंतर साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील की कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, काय करायचं आहे, त्याचं मार्गदर्शन करतील. अजून तरी तशी चर्चा झालेली नाही. नक्कीच आपले खूप खूप धन्यवाद. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, काहींची उत्तरं आज आपण दिलीत, काही प्रश्न तशीच ठेवलीत, त्यामुळे शनिवारी ह्याची उत्तरं सविस्तर मिळतील अशी अपेक्षा मी करते. आणि आपले परत एकदा धन्यवाद की आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.